भिवंडी तालुक्याचे जुना दुर्की गावाचे सुपुत्र अजित चंद्रहंस जाधव यांनी भारतीय सेना CRPF मध्ये 21 वर्ष देशाची सेवा केल्याबद्दल आज दिनांक 1 मार्च 2026 ला रिटायरमेंट झाल्याबद्दल ह्यावेळी भिवंडी तालुका जुना दुर्की गावामध्ये जुना दुर्की गावाचे ग्रामस्थ मंडळ यांच्याद्वारे भव्य शोभायात्रा व सेवानिवृत्त सत्कार समारंभाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आला। यावेळी उपस्थित आजी माजी सैनिक तथा मित्रमंडळी आणि जुना दुर्की गावाचे ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते। माझ्यासोबत आता उभे आहेत इथे माननीय जगदीश पाटील सर, संतोष पाटील सर आणि कुंदन राऊत सर यांची मला प्रेरणा जास्त राहिली। आणि प्रथमतः तर माझी जी प्रेरणा राहिली पाटील सर, संतोष पाटील यांच्याकडून प्रेरणा भेटली। ते गावातूनच होते, पहिल्यांदा BSF मध्ये गेले, तिथूनच प्रेरणा भेटली। त्याच्यानंतर मी पुन्हा जेव्हा कमांडोसाठी गेलो तर मला जी एक मोटिवेशन भेटलं ते या दोन व्यक्ती अशा महान व्यक्ती आहेत, एक तर जगदीश पाटील सर आणि एक कुंदन राऊत सर। हे मला वेळोवेळी मोटिवेट करत राहिले, फोन करून मोटिवेट करत राहिले। त्याच्याने मला एक प्रेरणा आणखी मिळाली आणि मी एक कमांडो म्हणून निवड झाली। नाहीतर माझ्यासाठी ते एकदम खडतर होतं। का तर माझं ओव्हरवेट असल्यामुळे मला ते खडतर जात होतं, कारण एक कमांडो बनण्यासाठी एकदम थोडासा वजन कमी असावं लागतं। माझं वजन जास्त असल्यामुळे यांनी जे मला मोटिवेशन केलं ते मला फायद्याचं झालं। आमचं काही कारणास्तव कल्याणला जाणं होतं आणि एक फॉर्म घेऊन येणं आणि ती भरतीची जाहिरात बाबांनी पाहिली आणि बाबांनी एक फॉर्म घेऊन आले माझ्यासाठी आणि त्यांनी विचार केला की चला भरून बघूया आपण काय होतंय। फॉर्म भरला, डॉक्युमेंट पाठवले आणि मी त्या पद्धतीने माझ्या परीने मी तयारी केली। भलती झिरो गाईडलाईननं मी तयारी केली। सकाळी उठून जायचो, स्वतः एकटा जायचो, रनिंग करायचो, प्रॅक्टिस करायचो। मला एक माझा फायदा हे आहे की न्यूज बघायचो मी, मला एक शौक आहे, न्यूज बघतो मी आणि डिस्कवरी, ॲनिमल प्लॅनेट, नॅट जिओ हेच बघतो मी। TV ला मी मूवी बघत नाही, मला आवडत नाही मूवी बघणं। 3 तास बसणं त्याच्यातनं आपल्याला काहीच साध्य होत नाही, कारण आपल्या समाजामध्ये मला वाटतं की ज्या सिरियल बघतात त्या आपल्या समाजाला बोध नाही देत, तर ते आपल्या परिवारामध्ये एक त्रेडा निर्माण करतात। तर माझं म्हणणं असं आहे की त्या सिरियल बघण्यापेक्षा तुम्हाला जे जनरल नॉलेज भेटेल ते तुम्हाला न्यूजने भेटेल किंवा नॅट जिओ, ॲनिमल प्लॅनेट, अदरवाईज दुसऱ्या ज्या साईट आहेत त्याच्यावर मिळेल तुम्हाला। मग त्याचं हे केलं पाहिजे आपण। नाहीतर आपण विचार करतो यार 3 तास मूवी बघतो आपण, त्याच्यात काहीच आपल्याला भेटत नाही। तर तसं न करता एक आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे की जिथून आपल्याला थोडंसं मार्गदर्शन भेटेल। मी खासकर यंग जनरेशनला सांगू इच्छितो की जे आताचं सध्याचं फ्युचर आहे ते त्याला एक ध्येय ठेवून आपण केलं पाहिजे। आपण लहानपणी शिक्षण घेत असताना आपल्या मनातली इच्छा काय होती की आपण मोठा झाल्यानंतर काय करणार? मी 10वी पर्यंत होतो, तरी 8वी पर्यंत होते, तर मला काय माहीत नव्हतं की माझं ध्येय का असेल। पण जेव्हा संतोष सर गेले, BSF मध्ये जॉईन झाले, त्याच्यानंतर एक आम्हाला प्रेरणा भेटली की बाई या फौजमध्ये जाऊ शकतात, आपण करू शकतो। तिथूनच माझी जी सुरुवात झाली, तिथूनच एक जशी बोलतात ना का थोडीशी आग लागली की जंगल पेटून जाते, तशी एक माझ्या त्यात चिंगारी पेटली आणि मी त्यासाठी तयार झालो। 18/12/2004चा तो दिवस आणि आजचा 1 मार्च 2026चा दिवस, या 2 दिवसाचा काय उल्लेख करा? उल्लेख एकच करेन की तो दिवस पण एक क्षण आनंदाचा होता, पण दुःख हे होतं की घर सोडून जातोय ना। आजही आनंदाचा आहे की मी घरात येतोय आणि एक दुःख हे आहे की मी एक जिथं माझी ओळख झाली ते घर सोडून आलोय। आपले डोळे पाणावलेले आहेत। खऱ्या अर्थाने आपण ही 21 वर्ष सेवा करत असताना काही चढ उतार आपल्याला आले। या चढ उतारांना कसा आपण प्रतिसाद दिला? घरच्यांचा सपोर्ट असला आणि एक जर आपली लाईफ पार्टनर जर आपली चांगली आहे
ती जर समजून घेतात जर सगळे कंडिशन, तर आपल्यासाठी ते सोपं आहे. अगर जर लाईफ पार्टनर पण तुम्हाला जर ओढ लावत असेल, कारण लग्नाच्या पहिलेपर्यंत तुम्ही नॉर्मल सर्व्हिस करू शकता, पण लग्न झाल्यानंतर तुमचा सर्व्हिसचा जो ड्युटी टाईम आहे आणि सर्व्हिसचा तो फरक पडतो आणि त्याचा फरकाचा तुमच्या ड्युटीवर परिणाम होतो आणि त्याचा फरक आहे. जर ड्युटीवर परिणाम झाला तर माणसाची थोडी मानसिकता बदलून जाते, पण ती व्हायला नाही पाहिजे. जर तुमच्या पाठीमागचा माणूस जर खंबीर असेल तर तुम्ही नॉर्मली ड्युटी करू शकता, एवढं पक्का आहे. आणि माझ्या घरवालीनं ते माझ्यासाठी पूर्णपणे आतापर्यंत केलेलं आहे. शेवटचा प्रश्न, आजच्या तरुणांना काय संदेश देणार? संदेश एकच दे की नशेली पदार्थांचा सेवन करू नका आणि आपली शारीरिक खनिज संपत्ती अशी आहे की जी तुम्ही कमवू नाही शकत, पुन्हा विकत नाही घेऊ शकत ती. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, पण तिला जर मेहनत करून जपली तर ती तुमचं भविष्य घडवेल, एवढं नक्की सांगू इच्छितो. सांगाल का ज्या वेळेला तुम्ही कल्याणला गेले आणि तो योगायोग जुळला, तिथे का तुम्ही रेल्वे स्टेशनला थांबले काय आणि त्या भिंतीवर लावलेला जो काही जी जाहिरात होती ती वाचली काय सांगाल त्या दिवसाबद्दल? पहिली गोष्ट अशी की आमच्या आजीची एक पहिली जिद्द होती, त्याने मला एक बोलून गेला तसंच की मला सैन्यामध्येच जायचं, मला बाकी इतर नोकरीमध्ये काही इंटरेस्ट किंवा स्वारस्य नाही, मला सैन्यामध्ये जायचं आहे. पण मी पेशाने शिक्षक असल्यामुळं मला सैन्याचं संरक्षण किंवा सैनिकी पेशाबद्दल काही माहिती नव्हती. मी फक्त शिक्षक, फक्त फळ्यावर खडू घासून विद्यार्थी घडवण्याचं काम करू शकतो. पण त्याची जिद्द होती, त्याला खतपाणी घालण्याचं काम मी केलं आणि त्याला प्रेरणा दिली, तू पुढे हो, मी तुला संपूर्ण तुला सहकार्य असेल आणि त्याला शेवटपर्यंत साथ दिली आणि त्याच्यातून त्याने त्याचं भवितव्य घडवलं. गुरुजी, तो दिवस आठवत असेल तुम्हाला आजही का जेव्हा मुलगा तुमचं घर सोडून भारत मातेचं रक्षण करायला गेला, त्यावेळेला तुमच्या असतील, तुमची पत्नी असेल, तुमची मुलं असतील, तुमच्या सुना असतील, यांची पत्नी असेल, काय तो दिवस तुम्हाला आठवतो? तो दिवस आठवतो असा की तेव्हा पत्नी नव्हती, आमचं कुटुंबच होतं. त्याची आई होती, मी, भावंड, लहान भाऊ, कुटुंब होतं आमचं. तो निघाल्यानंतर या दिवसाची पोस्टिंगचं पत्र मिळालं, उद्या हजर व्हायचं. जायला निघाल्यानंतर घरामध्ये एकदम शोकाकुळ वातावरण निर्माण झालं, रडारड पडली. मी सांगितलं हे चुकीचं होतं, जर आपल्याला हे करायचं होतं मग त्याला पुढे सोडायचंच नव्हतं. आज त्याला आपण प्रेमाने आनंदाने निरोप द्यायला पाहिजे की तो तिथे गेल्यानंतर काहीतरी कमवू शकेल आणि काही गमवणार नाही, पण कमवू नक्की शकेल आणि ते त्याने आज कमवलं. एवढंच मला. गुरुजी, रोज वर्तमानपत्र असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया, टी व्हीवर बातम्या झळकतात, आज अशा ठिकाणी अशी घटना घडली, या ठिकाणी तसा बॉम्बस्फोट झाला, जवान मृत्यू पावले, अशा काही घटना घडत असताना आपल्या घरामध्ये कशा पद्धतीचं वातावरण? नाही, घटना घडत होत्या, वर्तमान वाचत होतो, पण मला एक जिद्द होती तर माझा बच्चू आहे, हा काही कम दिलाचा नाही, हा मारेल पण मरणार नाही. अशा जिद्दीने त्यांनी जे पाऊल टाकलेलं आहे तो कधी मागे हटणार नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्व्हिसचे 21 वर्ष पूर्ण केली, अगदी मानानं, पानानं आणि सन्मानानं, एवढंच मी सांगू शकतो. गुरुजी, आज तुमच्या मुलाला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक आले, त्यांचे कशा पद्धतीने आभार मानणार? हे माझं प्रेम किंवा मी जोडलेली नाती, जोडलेली माणसं, माझा स्वभाव हा जरा एक कारणीभूत असू शकतो. फौजी अर्थातच त्यांची प्रेरणा घेऊनच आज या ठिकाणी अजित जाधव असतील हे पुढे आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा करून या 21 वर्ष सेवा पूर्ण करून आज सेवानिवृत्त झालेले आहेत. जगदीश पाटील सर, काय सांगाल? आपल्याकडे पाहून हे अजित जाधव पाय पुढे सरकवले, काही लोक मागे पाय घेतात, काही पुढे असतात, परंतु काय सांगाल? एक दिवस असा होता की ज्या वेळेला अजितदादा आमचे NSG कमांडोमध्ये जाण्यासाठी आम्हाला विचारलं, मी आणि कुंदन सरांनी, की मला NSG कमांडो करायचं आहे, पण आमचं याचं शरीर बघून ह्याला म्हणजे असं मनात आला का मी करू शकत नाही, पण ह्याला नेमकं आम्हाला फोन येणं आणि आम्ही त्याला सांगणं की बाबा तू काय चिंता करू नकोस, तू होणार आणि 100% होणार. आमचं तुला म्हणजे आशीर्वाद आहे आणि आम्ही तुला ट्रेनिंग हेच देतो का तू होणार. आणि एवढा वजन असताना कोणी पण मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये असताना कोणी म्हणजे ह्या कोर्समध्ये सिलेक्शन होऊ शकत नाही.
तरी पण एवढा शरीर भारी असून सुद्धा असं झाला होता, सर आत्ता फोटो बघा, आमचे आता फोटो बघा, नाही होणार ना. आणि त्याच्यानंतर ते NSG कमांडोमध्ये सिलेक्शन झाले आणि मग सांगितलं, पाटील सर, कुंदन सर, मी तुमच्या शब्दाला मान देऊन मी NSG कमांडो झालेलो आहे, तुमच्या आशीर्वादाने झालेलो आहे, तुमच्या मार्गदर्शनाने झालेलो आहे. आणि बोला सर. प्रत्येक व्यक्तीला गुरु असतो, प्रथमतः आईवडील गुरु असतात, त्याच्यानंतर कोण ना कोणतरी गुरु मिळतो. अशातलाच गुरु तुम्ही लाभले त्यांना, तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन? तेच मी सांगितलं तसंच, कारण मार्गदर्शन जरुरी आहे. कारण मला एक दिवस असा होता की माझ्यासाठी कोणी मार्गदर्शन करणार होतं. माझे VR पाटील सर होते, त्यांनी फक्त मला कुलाबा इथे एक दिवस घेऊन गेले आणि बोलले तुला मला भरती व्हायचं आहे. मी फक्त सांगितलं की मला भरती व्हायचं, बाकी काय नको, मला इष्टक नको, मला जमीन नको, काय नको. माझ्या परिवाराला पण तेच सांगितलं. मी जाताना बाबा बोलले तसं मी जाताना पूर्ण परिवार माझं सोडायला याचं वेशीपर्यंत आणि नंतर रडत जायचं. पण एक दिवस असा आला की ऑपरेशन विजयमध्ये जेव्हा आम्ही पुढं होतो त्यावेळेला हे झालं की फक्त आता त्यावेळेला मी बरोबर 9 महिन्यानंतर घरी आलो होतो. माझ्याविषयी मी थोडं 2 मिनिट बोलतो. बरोबर. 9 महिन्यानंतर माझे मिसेस म्हणजे माझी फॅमिली आणि माझे वडील माझ्याबरोबर होते. जेव्हा वार सुरू झाला त्यावेळेला मिसेसला सांगितलं आणि वडिलांना सांगितलं, एका नॉर्मल डब्यामध्ये मी त्यांना बसवलं आणि जा तुम्ही. त्यावेळेला आम्ही असं रडायला यायचं, कारण वरून ऊन आणि खालून तापलेली रेत आणि त्याच्यामुळे न जेवण व्यवस्थित ना काय, कारण दिवसभर आम्ही लोक फक्त उन्हामध्ये बसायचो आणि रात्री फक्त चाल करायचो. जे डेझर्टमध्ये म्हणजे राजस्थानमध्ये रात्रीच फक्त चालायचो आणि कधी पाकिस्तान घुसतो, पाकिस्तानमध्ये हेच फक्त विचार करतो. कारण त्यावेळेला अशी एक घटना होती की असं वाटत होतं का युद्ध होऊ द्या, कारण एवढी आमच्या शरीराची हालत खराब. कारण दिवसभर खड्ड्यामध्ये रेतीमध्ये तापलेल्या रेतीमध्ये आणि हवा चालायची, जेवणामध्ये पण तेच असे हे प्रकार आहे. आर्मीमध्ये जाणं काय काम. ज्या वेळेला आम्ही बर्फात असताना तुम्हाला सांगतो ना, माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. आता रडायला येते. माझे मित्र, मी बंकरमध्ये असताना, मी पोस्ट कमांडर होतो. पोस्ट कमांडर असताना स्लायडिंग झाली, तिथं बर्फामध्ये स्लायडिंग होतो. स्लायडिंग झाली का ती एकदम वरून आमच्या बंकरमधून त्याच्या आतमध्ये राहिलेली पूर्णच्या पूर्ण म्हणजे शहीद होतात. एक दिवशी असं झालं की आतमध्ये ज्या वेळेला आतमध्ये एक असते बुखारी म्हणून असते आमची, तर त्याच्यामध्ये फक्त कोळसा झालाचे, म्हणजे आपला भट्टीला वापरणारा कोळसा. त्यावेळेला त्या बुखारीमध्ये शेकत राहायचा पूर्ण दिवसभर आणि आतमध्ये 3-4 प्रत आमचे ड्रेस असायचे. त्याच्यानंतर एक दिवस असा झाला की आम्ही संत्री बोलतो, जो गेटवरती असतो तो, आणि तो झोपला गेला आणि तो झोपल्यामुळे आतले पूर्णचे पूर्ण जे जवान होते ते पूर्ण झोपले. कारण ऑक्सिजन तिथं त्याच्यामध्ये ऑक्सिजन न भेटल्यामुळे हे आमचे प्रकार खूप होतात. पण आता सध्या गव्हर्नमेंटनी जे केरोसिनची जी बुखारी दिली आम्हाला, हे स्टोव्ज दिले, त्याच्यामुळे आता सध्या व्यवस्थित चाललेलं आहे. आणि त्यावेळेला आमचं किती गेले किती राहिले ते माहिती नव्हतं पडत. देशसेवा करत असताना आपल्या घरच्यांची संपर्क किती महिन्यांनी होतोय का दिवसामध्ये होतोय का काही दिवस होत नसतो? सर, आता जे भरती होतात त्यांना आता रोज होते. पण आम्हाला ज्या वेळेला आम्ही भरती होतो त्यावेळेला माझ्याकडे फोन नाही, माझ्या घरी फोन नाही ना कुणाकडनं, फक्त आणि फक्त लेटर. फक्त असा एक व्यक्ती मी की माझ्या बेडवरती आलो ट्रेनिंग करून का माझ्या बेडवरती रोज एक लेटर पडायचं. असं कुणालाच नव्हता की मला अभिमान वाटायचा. पूर्ण मी गाव माझा पूर्ण खारबाव गावामध्ये कोणी ना कोणी चिट्ठी, अरे पाटिल तुम कैसा है, तुम्हारे लिए तो बहुत चिट्ठी आता यार, तुम है कौन? तो बोला कौन नहीं, मैं तो सादा आदमी हूँ, लेकिन क्या है वो लेटर आता रहता था लेटर में. और वो फोन में आपने पूछा, तुम्ही विचारलं फोनच्या विषयी. मला फोन ज्या वेळेला ऑपरेशन विजय झाला त्यावेळेला मी माझ्या मिसेसशी बोलताना मी असा रडायला यायचो, कारण रात्री फोन करायचो मी आणि रात्री 1-2 तासानंतर आम्हाला फक्त एवढाच. कारण आमचा पगार त्यावेळेला माझा पगार होता 4,500 रुपये आणि त्याचा बिल होता तो जास्त होता, कारण 1 मिनिटाचे 32 रुपये लागायचे. ते 32 रुपयाच्या लगेच ताबा, हां तू कशी आहे, बरी आहे का, हां मी बरं आहे, तू कशी आहे, बरी आहे का, एवढं करून आम्ही ते ठेवून द्यायचो. आणि त्याशिवाय लाईन जी चालायची जी फोन का त्यावेळेला असं एक तो प्रकार होता की युद्धाचा जो प्रकार आणि युद्ध होणार होता. आणि युद्धामध्ये त्यावेळेला असं वाटायचं का या तर मारू, नाही तर मरण्याचं तर गोष्टच नाही पण मारू. पण त्यावेळेला एक असा दिवस आला की ब्रिगेडर साहेबने आमचं ब्रिगेड आतमध्ये
सोडला. त्याच्यानंतर ते आणि त्यावेळेला अशी गोष्ट होतात त्या, कारण जेवणाच्या टायमाला तर असा रडायला येतो, कारण पूर्ण वालू तिथं वालू आहेत ना, रेत ती पूर्ण चालू असते. जरी जेवणामध्ये हे करून आम्ही खात असतो. आणि जे तुम्ही मिसेसबरोबर बोलणं झालं ते एक रोज नव्हते, यांचं असं कसं यांचं पण तसंच होतं पहिला, पण आता थोडं बोलणं आहे. आणि रोज जे आहे रोज असं कधी आणि त्याच्यानंतर मी जेव्हा आफ्रिकेला गेलो, आफ्रिकेला UN आर्मीमध्ये सिलेक्शन झालं माझं इंडियन आर्मीमधून. आणि तिथे गेल्यानंतर रात्री मी फोन करायचो मिसेसला, मिसेस अशी फोनवरती राहायची. तर रात्री किती तिथे 11 वाजले, 12, 1, 2, 3, 12, 2, 1, 2, 3 वाजताना तिला मिसेसला मी फोन करत तर ती आज फोन येईल, आज फोन येईल, अशा फोनच्या याच्यातच आम्ही राहिलो होतो. आणि आता खरं सांगायचं म्हणजे आज मी तुम्हाला एक गोष्ट बोलतो, आज अजितदादांची मिसेस आहे आणि वडील, आई वडील, या पृथ्वीवर ते सर्वात मोठा देव असेल ना, तो आपली आई वडील. जे पण तुम्हाला मी सांगू इच्छितो, जेवढी होईल तेवढी आईबाबाची सेवा, हे बोलण्याचं आहे ना, पण एवढी होईल ना तेवढी आईबाबाची सेवा. त्याच्यात आली कुठला देव आहेत, देवांच्या जागेवर त्यांना पण पूजा, पण आई वडिलाला त्याच्या, कारण माऊली काय बोललेली आहे, ज्ञानेश्वर माऊली ओली, आपली पंढरपूरची माऊली ओली, काय तुम्ही तुमच्या आई वडिलांना पूजा, आम्हाला नाही पूजलं तरी चालेल. मग आता सध्या काय आहे, आई वडिलांना पूजणं थोडं कमी चाललेलं आहे, पण आई वडिलांच्यावरती आपलं लक्ष पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता मॅडमने मला पहिलेच बोलले होते, तुम्हाला हे विचारलं. आता मुलं आता शिकलेले आहेत. आता आमची वॉरियर्स अकॅडमी आहे, सोशल वॉरियर फाउंडेशन, त्याचा मी अध्यक्ष आहे, त्या उपाध्यक्ष, आता PSI भगत साहेब आहेत कुठे, आणि सर्व त्याच्यात हे आहेत. आणि फुलसिंग आहे, हे खूप मेहनत घेतात. आणि मुलं तिथं आपल्या रात्री ते कुठं काय कामं करतात, पण सकाळी 5:10 ते आमच्या ग्राउंडला असतात. पण ते मेहनत केल्यानंतर आज एवढे आम्ही मुलं भरती केली. आणि तिथं काय यायचंच आहे आपल्याला. आता आपण काय बोलतो, आमच्या म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचा परिवार म्हणजे आगरी समाज काय बोलतो, आपल्याकडं खूप काय करायची गरज नाही. अरे तुम्हाला करायची गरज नाही. आज आगरी समाजाचा आहे, मी आहे, आगरी समाज हा आहे, आगरी समाज आम्ही जर करू शकतो तर तुम्ही करू शकता ना. आज तुम्हाला नोकरीची गरज आहे, तुम्ही करू शकता. आणि तिथं आपली अकॅडमी फ्रीमध्ये, कुणालाच काय द्यायला लागत नाही. तर ती अकॅडमी या, माझं एवढंच सांगणं आहे की अकॅडमी या, भरपूर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, BSF, CRPF आणि पोलीस, वकील, डॉक्टर सर्व त्या अकॅडमीला जुळलेले आहेत आणि सर्व मेहनत करतात. आम्ही कुणाकडनं पैसे मागायला जात नाही, फक्त ते पैसे येतात ते फक्त सर्व जे मी बोललो ना त्यांच्याकडनंच आमचा रोज दर महिन्याला येतो. त्यासाठी सर्व माझं एकच सांगणं आहे की मुलांना भरती करण्याचा प्रयत्न करा, या मार्गात नाही. तुम्ही आता गव्हर्नमेंटचं बोलला, मॅडम बोलल्या, पण तुमच्या याच्यानं बोलता मी ऐकलं थोडं गव्हर्नमेंटच्या विषयी बोला. अरे गव्हर्नमेंट शिक्षण झालेलं आहे, तुम्ही क्रिकेट खेळा, मी नाही बोलत क्रिकेट खेळा, कुस्ती खेळा, मी नाही बोलत का नको खेळू, कुस्ती खेळून. अरे आम्ही काय केले, अजितदादांनी काय केले ते तुम्हाला सांगितलं, तुम्ही सांगितलं, एवढं हे करून तुम्ही पुढे गेला. त्यासाठी माझं एवढंच सांगणं आहे की मुलांना, आता एक क्लिप बघितली अजितदादांची, अजितदादांचं लहानपणाचं हे दाखवलं ते दाखवलं, हे बघून आपल्याला असं वाटतंय की अरे माझा पोरगा पण असा बनला पाहिजे. मी थोड्या वेळेसाठी मला पण वाटते मी पण बनलो पाहिजे. मी असून सुद्धा मला असं वाटतंय की आजपर्यंत मी फौजमध्ये नाही, हेच फौजमध्ये आहे असं वाटतंय. कारण तो प्रकारच वेगळा, रात्र दिवस काय समजत नाही. म्हणून ते फक्त क्लिप बनणं एवढं नाही, क्लिपवरती लक्ष लावा आणि त्या क्लिपला बघून जाऊन आपल्या पोरांवरती लक्ष लावा आणि ते मुलांना शिकवा का कसं करायचं आहे. पराल देवी में अकेडमी चलता है, फ्री ऑफ कॉस्ट है, सोशल वॉरियर फाउंडेशन, वॉरियर्स अकेडमी. इसमें सब पढ़ाने वाले अभी ये लोग हैं, तो ये सब जाएंगे एक दिन. हमारा हर एक जो प्रोग्राम होता है वो स्टेप बाय स्टेप होता है. और उसमें ये भी है कि हमारे तहसीलदार साहब से या प्रांत साहब से कोई सर्टिफिकेट लेना है तो हमारा ग्रुप जाके लेता है. अभी एक बच्चा था प्रांतीय, मतलब यूपी का था, उसको जो सर्टिफिकेट नहीं मिल रहा था वो हमने दिलाया. हमारे सब फौजी जाके प्रांत साहब के पास बैठे, बोले नहीं मिलेगा लेकिन देना है. लेकिन वो बच्चा अभी भर्ती हुआ है. तो ऐसा कोई भी किसी भी चीज़ का डॉक्यूमेंट का प्रॉब्लम है तो हम डॉक्यूमेंट वो क्लियर करते हैं. और भर्ती का है तो हम भर्ती के लिए भी ये करते हैं. कहीं भी जाओ, हम लोग यहाँ से अभी ज़्यादा बात तो नहीं हो रहा मेरा, नाही यहाँ से इथून आम्ही दिल्लीपर्यंत आम्ही इकडे शिकून दिल्लीपर्यंत पण ट्युशनला 27-28 हजार रुपये आम्ही भरून सर्व अकॅडमी आणि त्यांना पाठवून त्यांना सिलेक्शन करतो.